बघा कचरा बघा, हे नदीतनं कचरा काढलेला आहे. मामा जरा खोला जरा काय काय बघा, दाखी भाऊ जावा की. बॉम्ब बिम नाही ना काय टाकली बघा. भाकरी वगैरे खरकट आहे ना, जरा जरा जवळ दिसाले धर जा तू. हो का मित्रांनो, ही निर्लज्ज नालायक माणसं. हे बघा वास एवढा घाण यायला लागलाय मित्रांनो. मित्रांनो हे खरकाट आहे. बाजूला कावळं बिवळं खात हा? हो का एवढं घाण वास मारायला लागलाय मित्रांनो. नदीत अशा प्रकारे टाका लागल्यात आणि नदी प्रदूषण करायला लागल्यात. मित्रांनो परवा पौर्णिमा झाली, त्या पौर्णिमेच्या टायमाला एका ताईनं नारळ टाकल्यानंतर तिला म्हटलं ताई नारळ टाकू नका, कापडासकट नारळ टाकलेली. तिला एवढा राग आला, काय झालं त्याला नदीत टाकलोय. तर त्या लोकांना एकच सांगणं आहे, परदेशातल्या नद्या तिने आई मानत नाही तर त्या नद्या स्वच्छ आहेत आणि आपण ह्या नदीला आपण आई मानतोय आणि आपण आईच्या पदरातच आपण घाण टाकतोय. हे बघा, हे तुमच्या समोर हे सगळं उदाहरण आहे. एक मामा 2 शब्द बोलते. मित्रांनो, कृष्णावेणी उत्सव चालू झालेला होता आणि कृष्णावेणी ही माता नदी स्वच्छ ठेवायला पाहिजे. ते हे भाविक येऊन तिथं खरकाटे, भाकरी, भात सगळं घाणगणी दुधाच्या पिशव्या ह्या नदीत आणून टाकतात. बघा हे सगळं. मित्रांनो नमस्कार. ही परिस्थिती बघू शकताय तुम्ही. ही नदीत टाकलं म्हणजे कुठेतरी वेस्टेजला टाकलं असं लोकांना वाटतंय. खरं या पाण्यावरच आपण जगतोय. एवढे साधी अक्कल नसलेली लोक आहेत, ही आरामखोर लोक आहेत. हेच पाणी आपण पिणार आहे आणि याच्यावरच जगणार आहे एवढं लोकांना समजलं पाहिजे. हे वेस्टेज कुठं टाकायचं एवढं कळायला पाहिजे. जनावरांना घाला, जनावरांचं तर पोट भरल. पूर्ण कुजलेला आहे मित्रांनो, कुजलेला आहे आणि पूर्ण वास मारला. पशुपक्षी नदीत टाकलं म्हणजे शेवटी आपलंच आरोग्य बिघडणार आहे एवढं समजलं पाहिजे. आणि आपल्या बरोबर चांगल्या 4 लोकांचं सुद्धा आरोग्य बिघडून ती लोक पण मात्री होणार आहेत एवढं लक्षात यायला पाहिजे. चालतंय. हे कृष्णेच्या वाघातर्फे एक सांगणं आहे आणि सुधारावा आणि नदी वाचवा आणि कचरा करू नका एवढंच मी सांगतो. कृष्णेच्या वाघ